सर्व रसिक वाचकांचं आजच्या 120व्या सत्रामध्ये मी स्वागत करतो. आजचे आपले वक्ते आहेत डॉक्टर भरत केळकर. मी जान्हवी मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा आणि त्यानंतर मग डॉक्टर भरत सेशन पुढे कंटिन्यू करतील. नमस्कार रसिक वाचक हो. डॉक्टर ऑन अ वॉरफ्रंट या पुस्तकाचे लेखक डॉक्टर भरत केळकर आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत. ते स्वतः एक निष्णात अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, पण त्याचबरोबर एक अत्यंत संवेदनशील समाजभान जपणाऱ्या भगवद्गीतेची शिकवण आचरणात आणून केवळ मानवता धर्म पाळून समाजातील गरजूंसाठी व जगातील युद्धपीडितांसाठी खळांची व्यंकिटी सांडो या वृत्तीने आपली सेवा निर्लसपणे देणाऱ्या एका अनुभव संपन्न व्यक्तिमत्वाची ओळख त्या निमित्ताने आपल्याला होणार आहे. माझ्या एक क्लासमेटचा परिचय करून देताना मला फार आनंद आणि अभिमान वाटत आहे. सर्वप्रथम त्यांचे आणि त्यांच्या सर्व कार्यात भरभक्कम साथ देणाऱ्या खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी डॉक्टर मृणाल यांचं स्वागत करूया. तारणारा हा मारणाऱ्यापेक्षा मोठा असतो, महान असतो, असं लहानपणी आपण सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध आणि देवदत्त यांच्या गोष्टीतून ऐकलं. डॉक्टर हा तारणाऱ्यांच्या जातकुळीचा. गँगवॉर किंवा दंगली यांनी ग्रस्त जखमींना वाचवण्याचे काम हे डॉक्टर करतच असतात. कित्येक डॉक्टर्स आपला व्यस्त प्रॅक्टिसमधून वेळ काढून समाजातील गरीब, गरजू किंवा तळागाळातील दुर्गम भागातील रुग्णांसाठी आपली सेवा देत असतात. डॉक्टर भरत याला अपवाद नाहीत. पण जगाच्या पाठीवर कोठेही भिन्न देश, वंश, भाषा, धर्म अशा याच्या पलीकडे जाऊन युद्धपीडितांना वाचवण्यासाठी, त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी, त्यांना जीवदान देऊन त्यातल्या त्यात चांगले आयुष्य जगता यावं म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपचार करणारे विरळच. अशा सेवावृत्तींना हाताशी धरून मानवतावादी कार्य करणाऱ्या डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या संघटनेद्वारे डॉक्टर भरत यांनी 1914 मध्ये सिरिया, 16 मध्ये येमेन आणि 18 मध्ये मोसूल, इराक अशा 3 युद्धग्रस्त भागात कार्य केलं आणि त्यावेळेस आलेले विलक्षण अनुभव या पुस्तकात त्यांनी कथन केले आहेत. डॉक्टर केळकर यांचं शालेय शिक्षण नाशिकच्या पेठे हायस्कूलमध्ये झालं. KMच्या सेट GS मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS आणि MS ऑर्थोपेडिक्सचं शिक्षण पूर्ण केल्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे डॉक्टर राणावत यांच्याकडे सांधेरोपण प्रशिक्षण पूर्ण केलं. 1984 पासून नाशिक येथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. तब्बल 42 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अस्थिरोगासंदर्भात त्यांचे अनेक शोधनिबंध नामांकित जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहेत. पायातील रक्तप्रवाह वाढवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केलं आहे आणि त्यामुळे ते तंत्र आज जगन्मान्य पावलं आहे. ही नक्कीच गौरवास्पद कामगिरी आहे. 1985 साली जव्हार येथे जनकल्याण समितीतर्फे त्यांनी पोलिओ बाधित रुग्णांवर मोठ्या प्रमाणावर मोफत शस्त्रक्रिया केल्या आणि सामाजिक सेवेस बांधून घेतलं ते आज तागायत. कल्याण आश्रमाच्या माध्यमातून खुद्द नाशिक येथील आदिवासी भागात आणि नंतर देश पातळीवर थेट सिक्कीम, मिझोराम येथील कॅम्प्स मधून त्यांनी आपल्या पत्नीसह रुग्णसेवा केली. आदिवासी दुर्गम भागात सेवा देण्यासाठी आरोग्य रक्षकांची फळी उभारताना आपल्या केळकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी कल्याण आश्रमांच्या शेकडो आरोग्य रक्षकांचं प्रशिक्षण केलं. सामाजिक आरोग्य आणि हा अभ्यासक्रम तयार करून त्यांना शिक्षित केलं. माणूस या संस्थेमार्फत त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथांच्या जत्रेत लाखो वारकरींची तपासणी आणि मोफत औषधोपचार अभियान त्यांनी सुमारे 16 वर्ष चालवलं. त्याच दरम्यान ग्रामीण आरोग्य व स्वच्छतेबाबत सर्वेक्षण करून उपाययोजना आखताना वारकऱ्यांच्या, विशेषतः महिलांच्या शौचालयाची वानवा लक्षात येताच निर्मळ वारी प्रकल्पाद्वारे मोफत शौचालयांचे आयोजन आणि व्यवस्थापन यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यावेळी लाखो टन मलमूत्रांची योग्य ती विल्हेवाट लावण्यामुळे रोगराईस अटकाव झाला, आरोग्य राखण्यास मदत झाली. 2020च्या करोना काळात करोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे महाप्रचंड
जोखमीचं पण सामाजिक महत्वाचं काम अत्यंत शास्त्रीय पद्धतीने आखणी करून आरोग्य, कायदा आणि सुरक्षा सर्वांचा विचार करून त्यायोगे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन अंमलात आणलं आणि त्यासाठीची SOP तयार करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर ऑन वॉर्ड फ्रंट म्हणताना च्या विषयी बोलायचं सोडून हे विषयांतर होत नाहीये का? पण नाही. त्यांच्या सेवा कार्याची मनोभूमिका यायोगे आपल्या लक्षात येईल. देशबांधवांसाठी झटणारे, त्यांच्या समस्यांना भिडणारे डॉक्टर भरत एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या क्षमतांच्या मर्यादा वाढवत देश, वंश, धर्म आणि भाषा या भेदांपलीकडे जात माणुसकीच्या नात्याने प्रत्यक्ष युद्धभूमीवर तेथील आपदग्रस्तांच्या मदतीला सज्ज झाले. 1999च्या सुमारास डॉक्टर बियॉन्ड बॉर्डर्स म्हणजे मेडिसिन सान्स फ्रॉन्टियर्स या संस्थेला नोबेल प्राइज मिळाल्यावर त्याची अधिक माहिती मिळवून तिथे व्हॉलेंटियर डॉक्टर म्हणून सामील होण्यासाठी आवश्यक ते सोपस्कार पार पाडत आणि त्यानुसार आपल्या क्षमता विस्तारत डॉक्टर एकीकडे सज्ज होत होते. वर उल्लेखलेली कार्य आणि व्यवसाय सुरूच होता. 2014ला सिरिया येथे पहिल्या मोहिमेत सामील झाल्यावर पहिल्याच सकाळी बॉम्बस्फोटांनी आसमंत हादरून जातो आणि पेशंट्सचा ओघ सुरू होतो. तेव्हापासूनच्या त्या भयंकर कहाण्या, अनुभवांनी आपण पुरते अस्वस्थ होतो आणि पुस्तकाला जखडले जातो. युद्धकथा रम्या कुठल्या अँगलनी म्हणतात हे कळत नाही. माणसाच्या युद्धपिपासू, क्रूर, पाशवी कृत्यांची चीड येते. पण तसंच युद्धाचं फलित काय, सामान्यांची होरपळ, माणुसकी या विचारावर डॉक्टर प्रकट आत्मचिंतन करतात. ते त्यांच्याकडनंच ऐकायची संधी आज आपल्याला लाभली आहे. युद्धभूमीवर डोक्यावर मृत्यू भंगावत असताना तात्पुरत्या तुटपुंज्या साधन सामुग्री आणि मनुष्यबळाच्या जोरावर तातडीने शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय अनुभवाचा कस लागतोच. ऑर्थोपेडिक सर्जन, जनरल सर्जन, प्लास्टिक सर्जन या भूमिकातून पेशंटला वाचवण्याची शर्थ करायला लागते. पण त्याचबरोबर मानसिक क्षमतेची पण कसोटी लागते. त्यातून एक वेगळंच व्यक्तिमत्व उदयास येतं. हा बदलही डॉक्टरांनी समर्थपणे दाखवला आहे. युद्ध परिस्थितीचे वर्णन, तिथला इतिहास, सामाजिक राजकीय परिस्थिती, सामान्यावर होणारे दुष्परिणाम, त्यांचं तुटलेलं अपूर्ण शरीर, उद्ध्वस्त कुटुंब, दुभंगलेली मनं, मोडकळीस आलेली समाज व्यवस्था अशांचे अस्वस्थ करणारे चित्रण अगदी उत्कटपणे या पुस्तकात आहे. सहज सोपी भाषा, सुभाषित वजा भाषा थोडक्यात पण नेमकं सांगून जाते. आई वडिलांचे समाजभान राखण्याचे संस्कार, समाज ऋण फेडण्यासाठी सेवावृत्तीने कार्य करण्यासाठी आपल्यापेक्षा जास्त कंपॅशन असलेली पत्नीची वैचारिक आणि प्रत्यक्ष साथ आणि आदरणीय भीष्मराज ब्राम या फ्रेंड फिलॉसॉफर गाईड यांच्याकडनं मिळालेली गीतेतील विचारांची बैठक आणि सेवा कार्याचे मार्गदर्शन, MSF आणि आपले सहकारी यांना आपल्या कार्याचे श्रेय देत डॉक्टर आपल्या कथनाची सांगता करतात. हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवं, पण ते अनुभव प्रत्यक्ष डॉक्टरांकडून ऐकायला मिळणं हे आपलं भाग्यच आहे. सध्या डॉक्टर आपल्या केळकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. शिवाय जनजाती कल्याण आश्रमाच्या पश्चिम प्रांताचे अध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स नाशिक याचे अध्यक्ष या नात्याने विविध पातळ्यांवर कार्यरत आहेत. डॉक्टर, आपल्या अत्यंत बिझी वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आभार व्यक्त करत कार्यक्रमाचे सूत्र स्वीकारण्याची विनंती करते. आपले अनुभव आणि विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर आहोत. डॉक्टर भरत. थँक्यू क्षमा. म्हणजे क्लासमेट असल्यामुळे थोडं जास्तच माझी मोठी काय ओळख करून दिली. थँक्यू. रसिक वाचक या संस्थेचे आणि सर्व सदस्य यांना खूप खूप धन्यवाद की मला हा मंच माझ्या पुस्तकाविषयी आणि माझ्या अनुभवाविषयी शेअर करण्यासाठी दिला. इनफॅक्ट यांनी सांगितल्यानुसार 2015 साली पहिलं असं प्रेझेंटेशन माझं ठाण्यालाच झालं होतं, पण ते फक्त पहिल्या सिरियाच्या यायला होतं. तर आता मी जरा थोडंसं
किंचित फास्ट जातो कारण की व्हिज्युअल्स थोडी वेगळी आहेत. कोणाला खरंच डिस्टर्ब करतील तरी पण आपण ती पटापट बघून घेऊया. पहिल्यांदा हे डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेची ओळख मला ते त्यांना जेव्हा नोबेल प्राइज मिळालं 1999 साली तेव्हा झाली, पण तेव्हा भारतामध्ये त्याचा ऍक्सेस नव्हता. जेव्हा चालू झालं तेव्हा मी त्याच्या ऑनलाईन त्याला ऍप्लिकेशन दिलं. पण इंटरेस्टिंग होतं त्यांचं सिलेक्शन. म्हणजे आपण स्वतःच्या खर्चाने दिल्लीला जायचं. तेव्हा 1.5 दिवसाचा इंटरव्ह्यू इंटरॅक्शन असायची. तुमचं फक्त म्हणजे स्किल्स नाही पण सायकोलॉजिकल प्रोफाईल, म्हणजे तुम्ही फ्लेक्सिबिलिटी आहे का किती, सगळ्यांना तुम्ही सामावून घेतायत का, लिडरशिप क्वालिटी काय, फार इंटरेस्टिंग होतं ते सगळं. 100 पैकी फक्त 30 जणांना ते सिलेक्ट करतात. 30पैकी काही जे ज्यांना मिळतं त्यांना काही मिशनला जातात आणि पहिल्या मिशन नंतर पुन्हा रिपीट जाण्याचं प्रमाण फक्त 5% आहे. सुदैवाने मला हे अनुभव घ्यायचे होते, तर त्याच्यामुळे मी त्याला गेलो. आपण पहिल्यांदा आता त्याची माहिती करून घेऊया. हे युजली म्हणजे पीस प्राइज मिळालं ते सांगितलं त्याने. आणि त्या त्या ठिकाणी काय काय पद्धतीचं ते करतात ऍट ए टाइम इमिजिएटली. त्यांचं रिस्पॉन्स ॲबिलिटी खूप छान आहे. म्हणजे समजा एखादं काही घडलं तर 24 तासाच्या आत ही टीम पहिले जाऊन सर्व्हे करते आणि त्यांना मदत कशी पोहोचवायची त्याच ते अशी देते. काही डॉक्टर्स असतात आणि नर्सिंग असतात. नंतर बाकी लॉजिस्टिक बघणारे असतात. तिकडचं सेटअप इमिजिएटली कसा चालू करता येईल काही तासांमध्ये, याविषयी असतात. आणि ते किट्स एवढे डिझाईन केलेले आहेत की हे खरोखरच रिस्पॉन्सिबिलिटी बघण्यासारखे आहेत. आता हे तुम्ही बघताय हे ऑपरेशन थिएटर बघताय. आता हे तुम्ही हे बघताय ते इबोलामध्ये फक्त आणि फक्त हे MSF म्हणजे मेडिसिन सायन्स फ्रंटियर, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स हे काम करत होतं. इबोला वॉज अ व्हेरी डेंजरस कॉन्टॅजियस डिसीज. हे फार इंटरेस्टिंग असतं की ज्या ज्या ठिकाणी कन्फ्लिक्ट असतात तेव्हा दोन्ही तिन्ही ज्या साईड्स एकमेकांशी वॉर करत असतात त्यांना त्यांच्याशी ते बोलतात की आम्ही आम्ही इथे फक्त मेडिकल याच्यासाठी आलो होतो. तर निगोशिएटिंग स्किल्स फार सुप्रीमली ते एकमेकांना म्हणजे आम्हाला शिकवले जात असतात तिथे त्यावेळेला. युजली एखाद्या शाळेमध्ये किंवा ओसाड पडलेल्या हॉस्पिटलमध्ये हे करतात तिथे. कारण की अशा परिस्थितीमध्ये काहीच गोष्टी त्या ठिकाणी चालू नसतात. तर हे करताना जसं तुम्हाला सांगितलं गेलं की 3 मिशन मध्ये मला पार्टिसिपेट करण्याचं संधी मला मिळाली. त्यातली पहिली जी, आता हे सिव्हिल वॉर म्हणजे काय, ते माझ्या पेशंटनेच एक दिलेली क्लिप आहे सिरियामधली. तुम्ही रस्त्यावरती दंगा करायची बघितला असेल भारतामध्ये, परंतु ह्या पद्धतीचे रणगाडे आणि हे हे वेगवेगळे ग्रुप्स एकमेकांशी जेव्हा सशस्त्र पद्धतीने एकमेकांशी लढत असतात त्याला सिव्हिल वॉर म्हणतात. आणि हे अतिशय होपलेस सिच्युएशन असते तिथे. हे दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला दाखवलं तिकडे याच्या तिन्ही ठिकाणी त्याच पद्धतीचं होतं. सिरियाची सिच्युएशन जी होती ती अशी होती. आणि वेगवेगळ्या मिशन्स मध्ये मी जे काम करत होतो ही पॅरलल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. आवाज जरी नाही आला तरी माझा आवाज येतोय तेवढं मी तुम्हाला नॅरेट करतो. दॅट इज गुड इनफ. म्युझिक नसलं तरी काही हरकत नाही तिथे. तर ह्या ठिकाणी आता एक सांगतो, हे आपलं बघण्याची हे वेगळं असतं. म्हणजे आपण हे टेररिस्ट आहेत का किंवा काय आहेत हे याविषयी आपण न बघता ह्युमन म्हणून आपण त्यांना ट्रीट करत असतो कोणाला तिथे. कारण हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातात, तुम्हाला माहिती आहे यांनी यांनी काय काय केलं तरी सुद्धा ह्याला ट्रीट करताना तुम्हाला कसं वाटलं तिथे. त्याविषयी आपण नंतर, मी पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी त्याविषयी लिहिलेल्या आहेत तिथे. जून 14 मी पहिल्या मिशनला तिथे आलो, पण त्याच्या अगोदर मे 15-14 ही न्यूज की त्याच्या जानेवारीमध्ये 5 MSF स्टाफला किडनॅप केलं गेलं होतं आणि त्यांना नंतर मे मध्ये सोडलं. आणि त्याच्यानंतर तेव्हा ते सिरियामधनं किडनॅप केलं होतं. म्हणून MSFने हे सिरिया जॉर्डनच्या बॉर्डरवरती ही मेडिकल फॅसिलिटी डेव्हलप करायचं ठरवलं आणि तेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो. अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली त्यामुळे मी बाहेर आलो तर तिकडे एक USA चा जनरल सर्जन होता देव म्हणून. तर तो म्हणाला, भरत देवा प्रॉब्ली देवा वेलकम यू विथ अ बॅरल बॉम्ब. आता एवढं सगळं बघितल्यानंतर मला वेगळ्या
बॉम्बची आता खूप चांगली माहिती आहे, पण तेव्हा नव्हतं. हे जे समोर मी इथे राहण्याची माझी व्यवस्था होती या ठिकाणी, आणि त्याच्याच पाठीमागे जे दिसतं ना, हे या ठिकाणचं ते पहिलं वेलकमिंग गेस्चर ते होतं. मग नॅचरली ओघाने ते आता काही पेशंट्स येणार आपल्याला हे माहिती असतं, त्याच्यामुळे ती ऑलरेडी तयारी असते. अशी तयारी काय काय असते त्याची तयारी? तर मास कॅज्युअलिटी ड्रिल असते याच्यामध्ये. मास कॅज्युअलिटी ड्रिल म्हणजे काय? आपली कपॅसिटी किती, आणि एका वेळेला आपण किती सिरियस पेशंट ना, हे छोटे मोठे जखमेचे वगैरे ते बाजूला काढतो, किती हँडल करू शकतो, याचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन्स होते. थोडंफार उसंत मिळालं तर आठवड्यात एकदा त्याचं त्याचं ड्रिल पण होतं. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की खूप जण आले तर त्याला पटापट चेक करून त्याला टॅग द्यायचा असतो. तो टॅग म्हणजे रेड म्हणजे ताबडतोब ज्याला ऑपरेशनची गरज आहे त्यांना रेड, येलो म्हणजे अर्जंट आहे पण ते काही काही वेळ थोडाफार थांबू शकतील, ते दोन, आणि ग्रीन म्हणजे विशेष काही नाही, त्यांना फक्त ट्रीट करायचे असे अशा पद्धतीचे. आणि हे हे पहिलं स्क्रीनिंग झाल्यानंतर मग पुन्हा पुन्हा स्क्रीनिंग होत असतं. तिसरा फार वेगळा होता की ब्लॅक टॅग म्हणजे जे डेड झालेले आहेत, किंवा एक्सपेक्टंट डेट म्हणजे काय, आता याचं समजा मेंदू दिसतोय, फुफ्फुस दिसत आहे, अशा वेळेला आपण सगळे रिसोर्सेस त्याच्यावरती वापरून सुद्धा तो सर्व्हाइव्ह होणार नाही. व्हॉट यू वुड डू? तर त्याला फक्त पेन होणार नाही, आणि त्याला मानसिकदृष्ट्या काहीतरी त्याला सपोर्ट मिळेल, याला अशा पद्धतीची त्याची वेगळी केअर असते तिथे. याला ट्रायज म्हणतात. ट्रायज म्हणजे या पद्धतीचे क्लासिफिकेशनला तिथे. ही जी आहे ना, ही ही क्लासिफिकेशन जे आहे हे त्या पद्धतीच्या इंजुरीजचं, कारण की प्रत्येकाचा डेटा तिथे असतो. आणि त्या डेटा म्हणजे हे माइन इंजुरी म्हणजे लँड माइन, भूसुरुंग, गन शॉट म्हणजे आपल्या बुलेट्सचे असतात, त्यात बॉम्बचे असतात, नंतर शार्प नाईव्स किंवा त्या पद्धतीचे असतात, ॲझॉल्ट म्हणजे ब्लंट ह्याचे असतात, रेपचे असतात, टॉर्चरचे असतात. या टॉर्चर आय डोंट थिंक यू कॅन इवन इमॅजिन. मी आता सगळ्यात कमीत कमी टॉर्चर झालेलं तुम्हाला उदाहरण देतो. पायाचं हाड असतं ना, ते जिवंतपणे ड्रिल समजा त्याच्यामध्ये घुसवलं तर काय होईल? ते पेशंट मी ट्रीट केलेले ते ह्याच्यापेक्षा फार सिव्हिअर पण असतात तिथे. तर ह्या पद्धतीचे एक माणूस असा का वागतो, हा प्रश्न विचाराने आपण डिप्रेशन मध्ये जावं, एवढे सिव्हिअरिटी त्या ठिकाणी आहे. हे जस्ट दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवलं. त्यांचे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट फार वाईट असतं. म्हणजे आपण सगळे ट्रीट केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण गेल्यानंतर तो पेशंट जेव्हा थोडासा त्या धक्क्यातनं बाहेर येतो, त्या बॉम्ब्समुळे काही ना काही गोष्टी त्याच्या शरीरातल्या गेलेल्याच असतात. कधी कधी काढाव्या लागतात, एम्प्युटेशन होतं. तर त्याचं बॉडी, त्याची शरीर इनकम्प्लीट त्याला कळतं, आणि त्याला कळत नाही की आपण एक्सप्रेस कसं व्हावं. तुम्ही कल्पना करा, एक 9-10 जणांची फॅमिली आहे, आणि ती फॅमिलीवरती काही बॉम्ब्स पडले, तर दोघं तिघ जण त्याच ठिकाणी गेले. उरलेले दोघं जण काय सिव्हिअर होते, ब्लॅक टॅग घेऊन ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर गेले. मग त्याची फॅमिली पण इनकम्प्लीट आहे, त्याचं बॉडी इनकम्प्लीट आहे. त्यांनी आतापर्यंत जे काही कमावलेलं आहे, घर, घरदार, काय बिझनेस, तो नष्ट झालेला आहे तिथे. आणि पुढे काय करायचं याचं अजिबात माहित नाही. आपला साधा चहा समजा थंड आला तर आपण चिडचिड करतो. आपलं कम्फर्ट झोन किती कमी आहे बघा तुम्ही. आणि अशा वेळेला त्यांना कसं हे करायचं? हे डिस्चार्ज इश्यूज हे खूप असतात, कारण की बाहेर समजा काही चालू आहे, वॉर लाईक सिच्युएशन आहे, जायचं कुठे, की ज्याच ठिकाणी परत जायचं का, तर त्यांना काही कन्व्हिन्स करावं लागतं. ते हे फ्री फूड, हे सगळी फ्री ट्रीटमेंट त्यांना असते, इन्क्लुडिंग त्यांच्या बरोबर आलेल्या माणसासाठी. आणि फॉलोअप इथे कसं असतं की ते समजा नाशिकला माझ्या हॉस्पिटलला काय असं मेजर इंजुरी झाल्या, तर मी प्लॅस्टिशियनला बोलावतो, दुसऱ्या व्हॅस्क्युलरला बोलावतो, आणि त्यांना घरी सगळं ट्रीटमेंट मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा बोलवून स्टेज्ड ट्रीटमेंट आपल्याला द्यायची असते, विच इज द मोस्ट बायोलॉजिकली ऍक्सेप्टेबल ट्रीटमेंट. ती तिथे नाही शक्य होत, कारण ते परत येतील कधी, हे हे पण आपल्याला प्रेडिक्ट नाही करता येत तिथे. एका संध्याकाळी संध्याकाळी हे दोन मुलं आली होती. ते आपले बॉल खेळत होते. ते खेळताना ते दोघही मुलं त्यांचं भूसुरुंगावरती गेला, आणि तुम्ही बघताय काय काय झाले संपूर्ण. त्या ह्या इकडच्या डाव्या बाजूच्या लहान मुलाचं दोन्ही पाय एकदम छिन्न विछिन्न झाले होते. एक उजवा हात पण झाला होता.
म्हणजे इट वॉज नॉन म्हणजे एक संपूर्ण काय जेव्हा काय ते छिन्न विछिन्न झाल्यानंतर त्याला सर्व्हाइव्ह करायला आपल्याला ते काढावं ते रिकव्हरेबल नसतं, रिकन्स्ट्रक्टेबल नसतं, त्याला इम्पिटिशन लागतं त्या अशा वेळेला हे डिस्टर्बिंग असतं. परंतु लहान मुलं फार लवकर त्याच्यामधनं बाहेर येतात. हे तुम्हाला जे दाखवतं हे त्याचेच दाखवतं. हा जो झोपलेला आहे जो मुलगा आहे त्याच्या पाठीमागे जो आहे ना, त्यांनी ह्याला आणलं होतं. मला वाटलं ते त्याचे वडील आहेत. पण मला इंटरप्रिटर, कारण मला अरेबिक येत नाही, ते इंटरप्रिटर होत आहे. तो मला सांगत होता की नाही, आणि त्या मुलांना बघितलं, ते रक्ताळलेले होते म्हणून त्यांना फक्त काकुट्याला देऊन कसं बसं धावत धावत तो हॉस्पिटलपर्यंत आला तो तिथे. म्हणजे अशा विध्वंसक ठिकाणी सुद्धा आपल्याला माणुसकी दिसतेच. आणि हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या गोष्टी वाईट नसतात जगामध्ये. काही ना काही त्याच्यामधनं नक्की आपल्याला काहीतरी आशादायक दिसायला लागतं तिथे. हे एथिकल इश्यूज मी आता मागे म्हणाल्यानुसार, जसं जिनेव्हा कन्व्हेन्शननुसार शत्रूच्या सोल्जर सुद्धा आपण ऑपरेट करतो. तर हे टेररिस्ट आहे हे डिसिजन आपला नाहीये. नंतर तो सुद्धा टेररिस्ट होईल हे आपल्याला माहिती नाहीये. मेडिकल न्यूट्रॅलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यामुळे आय हॅपन टू ट्रीट मेनी पेशंट्स फ्रॉम द अपोजिट ग्रुप्स ऑल्सो. अपोजिट ग्रुप करताना सुद्धा कधी कधी फार वेगळी सिच्युएशन येतात, ती मी पुढच्या येमेनचं दाखवताना त्याचं उदाहरण तुम्हाला नक्की देतो. झतारी नावाचा एक रेफ्युजी कॅम्प होता. हे रेफ्युजी कॅम्प मध्ये एक स्टेप डाऊन हॉस्पिटल याच MSFचं होतं. आठवड्यातून 2दा मला तिकडे व्हिजिटला जावं लागायचं. म्हणजे कसं, मेन हॉस्पिटल सगळी ट्रीटमेंट झाली नंतर मग काय, फक्त ड्रेसिंग, टाके काढणं, फिजिओथेरपी अशा किंवा सायकोलॉजिकल काही काउन्सिलिंग असेल या ठिकाणी असायचं. फार मोठी ही, हे सिरिया हे हिरवं ग्रीन लेबनॉन सारखं, लेबनॉन आत्ता चाललंय की नाही डिस्ट्रक्शन, तसं सिरिया सुद्धा हिरवा. तेव्हाचा GDP भारतापेक्षा जास्त होता त्यांचा. आता गेलेलं आहे सगळं, तर ते राष्ट्रच गेलेलं आहे. तर अशा पद्धती तेव्हा यांना निर्वासितांचा कॅम्प कुठे होता, डेझर्टमध्ये होता. या ठिकाणी त्यांना ते टेंटमध्ये वगैरे हे राहत होते ते. तर कुठे होता हे तुम्ही बघितलं ना, ऑन द वे त्या ठिकाणी जाताना एका बाजूला इराक, एका बाजूला अस्वाब सिरिया, आणि या ठिकाणी तो निर्वासितांचा कॅम्प होता. ते सांगायचं झालं म्हणजे ज्या दिवशी, म्हणजे मी जूनमध्येच तिथे होतो, त्याच वेळेला बगदादीने मोसुलला त्या दिवशी त्यांनी खिलाफत डिक्लेअर केली. मी फक्त न्यूज म्हणून ती ऐकली तेव्हा, पण आय नेव्हर न्यू की नंतर एक 4 वर्षानंतर मी पुन्हा मोसुलला मला मिशनला जावं लागेल. रेफ्युजी कॅम्पचे सुद्धा हे हॉस्पिटल होतं, ते कशामध्ये होतं, कंटेनरमध्ये होतं. मग तिकडे टेम्परेचर कंट्रोल असेल, काही स्वच्छता ठेवता येईल वगैरे. त्यामुळे सुद्धा डिस्चार्ज घ्यायला पेशंट्स खूप नाखुश असायचे. पण त्यांना सांगावं लागायचं की तुम्ही गेल्यानंतरच तुमचे कोण येतील त्यांना आपल्याला ट्रीटमेंट देता येईल. या ठिकाणी एकदा मला अचानक जावं लागलं, कारण की एक माणसाला ज्यांना ट्रीट केलं होतं त्यांनी सुसाईड केलं तिथे. त्याच्या सुसाईड का केलं, कारण की त्याच्या पुढे काही आशा त्याला दिसत नव्हती. मला माहिती आहे की मला जे इंटरप्रिटर सांगत होता की त्याच्या समोर त्याच्या दोन्ही मुलांना गोळ्या घातल्या होत्या, त्याच्या बायकोवरती अत्याचार झाला होता. त्याच्यामुळे ते मॅन सर्च फॉर मिनिंग मध्ये नाही का, त्या पुस्तकात, की प्रत्येकाला काही ना काही मिनिंग पाहिजे जगण्यासाठी. ते नसेल तर काय होतं, ते अशा पद्धतीचा त्रास होतो. हे अशा पद्धतीचं हँडलिंग जे असतं ना, ते आपल्याला खूप डिस्टर्ब करतं. जे संवेदनशील माणसं आजूबाजूला असतात ना, तेव्हा त्या ठिकाणी हे सगळं ट्रीटमेंट करत असताना सुद्धा एक हॅपी मोमेंट होता. त्या दिवशी मी सांगितलं की दुसऱ्या दिवशी मी समोरच्या धाब्यावरनं सगळ्यांसाठी जेवण मागवतो. तर माझा वाढदिवस होता तेव्हा त्या ठिकाणी. तर तिथे मी असा सेलिब्रेट झाला, आणि त्या लोकांनी सुद्धा तिकडे जे एक्सपॅट म्हणजे माझ्यासारखे वेगवेगळ्या देशातनं येऊन त्या ठिकाणी चालू करण्यासाठी सगळे कॉन्ट्रीब्युट करणारे जो होते वेगवेगळ्या लेवलचे, त्यांनी सुद्धा माझ्यासाठी हा केक वगैरे आणला होता. फार झपाट्याने इतकं काम असतं की कधी एवढं 1.5 महिना 2 महिने कसे जातात पटदिशी हे खरंच कळलं नाही. बरेच जण तरुण होते या ठिकाणी, तुम्ही बघतायत माझ्याबरोबरचे तरुण. ही जी बाई जी माझ्याबरोबर आहे, तिचं म्हणजे निघताना त्याच्या अगोदर 1 आठवडा आली होती, ती अॅनेस्थेटिस्ट होती.
आणि तिचे 5वं मिशन होतं आणि तिचे वय तेव्हा फक्त 75 होतं. तर त्याच्यामुळे अशा गोष्टी करण्यासाठी बंधनं काय असतात, फक्त आपल्या मनाची बंधनं असतात. एवढं मात्र लक्षात माझ्या आलं, तुमच्याही नक्की येईल तसंच. तर हे सगळं झाल्यानंतर प्रचंड वेगळा डिस्टर्बिंग अनुभव घेऊन परत आल्यानंतर परत जायचं नाही जायचं अशा गोष्टी वेगवेगळ्या चालू होत्या तिथे. तर मला व्हॉट्सअपवरती ह्या मुलाचा पहिल्या दिवशी तो दुसरं जो उभं केलं त्याला आर्टिफिशियल लिम्स वरती तेव्हा आला. ते बघितल्यानं म्हटलं की आपण काय वी कॅनॉट स्टॉप द वॉर. नक्कीच वी कॅनॉट चेंज द फेट ऑफ एनी नेशन, पण वी कॅन सर्टनली कॉन्ट्रीब्युट टू द पेशंट हू कम्स इन फ्रंट ऑफ अस ॲट दॅट टाइम. सो इट इज वर्थ गोईंग देअर. नक्कीच. आणि हे असं आहे की ह्या 200 किलोमीटरच्या परिसरात मेडिकल फॅसिलिटी काहीच नसते आजवर, अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी 150-200 किलोमीटरच्या परिसरामध्ये. सो इनफॅक्ट दॅट गिव्ह मी द करेज. आणि अनदर थिंग, बाम सरांची शिकवण ती माझ्या पुस्तकामध्ये मी मुद्दाम काही मेन्शन्स केलेले आहेत त्याच्याविषयी. दुसरा जो मिशन होता तो येमेनचा. येमेनमध्ये आता अजूनही खूप चालू आहे. तईजला चालू आहे. तुम्हाला आता माहिती आहे ते जिबोटी आणि तईजच्या मध्ये जे काय आता नॅरो स्ट्रीप आहे, होमूज सारखीच दुसरी स्ट्रीप आहे, त्याच्यावरती हौदी हे जे तिकडचे आहेत शिया, जे म्हणजे रिबेल्स आहेत, त्यांचा तो कब्जा आहे. त्याच्यामुळे तिकडनं जे काही तेलाचे जे काय टँकर्स येतात ते सुद्धा आता या ठिकाणी, हे बघा या ठिकाणी त्यांचा आता कंट्रोल आलेला आहे तिथे. त्याच्यामुळे अमेरिकेत सुद्धा सध्या तिकडे लक्ष आहे. इंटरेस्टिंगली 2015 साली भारत सरकारने याच्यामधनं या एक ऑपरेशन, तुम्ही राहत ऐकलं असेल, जनरल सिंग यांनी ते लीड केलं होतं. तिथे शेकडो, अक्षरशः शेकडो भारतीय आणि नाही हजार, काही काही हजार भारतीय आणि काही शेकडो परदेशी लोकांना सुद्धा त्याने तिकडनं सोडवलं. दिस इज समथिंग अमेझिंग व्हॉट इंडियन गव्हर्नमेंट हॅज डन. आणि त्याच्यात ते बघा आतापर्यंत झालेलं बघा काय काय. आणि इव्हन गेल्या वर्षी इराणमधनं ऑपरेशन, आत्ताचं सिंधू झालं ते. दिस इज समथिंग अमेझिंग. म्हणजे मी मोसुलला असताना मला मोसुलला तिकडच्या काही डॉक्टर लोकांनी सांगितलं की दे रिअली वंडर की हाऊ युअर गव्हर्नमेंट निगोशिएटेड विथ आयसिस अँड अदर ऑल्सो ऑन द ऑपोजिट साइड, ऑन द बोथ द साइड्स, अँड गॉट अवे विथ ऑल द नर्सिंग स्टाफ. तिकडूटला नाही का नर्सिंग स्टाफला संपूर्ण त्यांनी जे कब्जा केला होता आणि आणखीन काही जणांना त्यांनी सोडवलं. सो हॅट्स ऑफ टू धिस बेसिकली गव्हर्नमेंट्स एक्सटर्नल अफेअर पॉलिसीज. तिकडे जायला अजूनही कोणाला परवानगी नाही, कुठलीच कमर्शियल नाहीये. पण तिकडे तर खूप गरज होती. 2015ला झालं होतं. मी त्याच्यानंतर राहत झाल्यानंतर जवळजवळ अजूनही तिकडचं सगळंच एक्सप्लोड होत होतं. 1 वर्षानंतर जे ती सेशन जिथे चालू होतं तिकडे मला बोलावलं येमेनला. तर आम्हाला काही जणांना घेण्यासाठी ती स्पेशल विमान जिबोटी, मी तुम्हाला जे दाखवलं आफ्रिकेचं वरचं टोक, तिकडनं 2 तासाच्या अंतरावरती साना हे जे आहे, हे साना याची राजधानी होती. कोणाची? येमेनची. ती इथे होती सानाची राजधानी. तर जिबोटीवरनं तिकडे जाण्यासाठी हे विमान आम्हाला घेऊन गेलं. आता काय केलं, काय होतं की सौदी अरेबिया नी कम्प्लिटली एअर कंट्रोल ठेवलेला आहे तिकडे. तर त्यांना त्यांना काय म्हणतात, ते गॅप जी असते ना, टाइम गॅप त्यांना देतात. ते 4 तासाची गॅप त्यांनी घेतली, 5 तासाची, की आम्हाला सोडून ते विमान परत येईल. त्यांच्या कंडिशन्स असतात की ह्याच विशिष्ट लेवलवरनं जायचं आहे आणि सांगितल्या वेळेलाच परत यायचं, नाही तर मग ते उडवलं जातं म्हणून. ते अगोदर हे फार कोऑर्डिनेशन असते याचं. आणि ते करून मग आम्ही निघालो. पण जेव्हा लँड झालं सानाला, ते सानाला बाहेर तुम्हाला उद्ध्वस्त झालेले हेलिकॉप्टर्स, विमान आहेत, हे सगळे बाहेर तुम्हाला दिसत आहेत एअरपोर्टवरती. बऱ्याच आठवड्यानंतर फक्त हे पहिलं हे विमान त्या ठिकाणी आलं होतं आम्हाला घेऊन. आणि हे एअरपोर्टला शुकशुकाट. तर पण बाहेर MSFचा व्हॉलंटियर्स येमेनी होता, तो आम्हाला घेऊन सानाच्याच ठिकाणी, सानाला तिथे एक MSFचं एक
ऑफिस आहे, मेन ऑफिस केलं होतं सांगायला, त्या ठिकाणी ठेवलं. ओव्हरनाईट तिकडे थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं. इट वॉज अ हाय सिक्युरिटी मिशन. काय सिक्युरिटी मिशन म्हणजे काय? ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या त्याच फॉलो करायचे. याचं सांगतो का? त्या दिवशी रात्रीच मला 3दा मोठमोठ्या बॉम्बिंगच्या आवाजाने जागले आणि आजूबाजूला दिसलं. पण आमचा जो चीफ होता तो म्हणाला की आपलं जे आहे ते डिप्लोमॅटिक एरियामध्ये आणि सौदी अरेबिया विल नॉट अटॅक ऑन दॅट. म्हणजे हे सो कॉल्ड व्हर्बल अश्युरन्स याच्यावरती आहे तिथे. ते सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो आणि अशा 19 ठिकाणी अडवलं जात होतं. फार खूप चांगली आमची सोय केली होती. त्या गाडीमध्ये हा जो इंटरप्रिटर आणि ड्रायव्हर एकत्र होता, तोच अरबिक सगळं बोलायचा. 19 ठिकाणी हेच जे रिबेल्स होते त्यांचेच चौक्या होत्या. त्या चौक्या आपल्याला बघतात. मध्ये आणखीन काही काही गोष्टी चौक्यांमध्ये घडल्या. मला वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यासाठी घेऊन गेले होते. हे मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत काही काही गोष्टी त्याच्या. आणि पाठीमागे एक रिकामी गाडी पण असते, म्हणजे काही झालं तर बॅकअप असावी म्हणत होतो. आणि खूप चांगलं प्रत्येक चौकी क्रॉस केली की मेन ऑफिसला कळवण्याची व्यवस्था होती. आणि तो ड्रायव्हरच कळवत होता त्या ठिकाणी. जिथे हॉस्पिटलच्या तिथे राहण्याची ही माझी रूम होती. आणि त्या रूमच्या तिथे मला हे जे आहे ना, हे सँडबॅग्स आहेत. सँडबॅग्स का? कारण की बाहेरच्या ज्या काही बुलेट्स आहेत त्या आतमध्ये नको यायला, कपच्या आतमध्ये नको यायला, यासाठीच. हे हा एक स्टीफनो नावाचा इटालियन अनेस्थेटिस्ट माझ्याबरोबर होता. 2-3 ऑपरेशन नंतर हे येमेनी कॉफी आम्ही घेत होतो. हे वरती बघितलं इथे पेंट केलेलं इथे, हे हॉस्पिटलचं हे कंपाऊंड. याच्या आतमध्ये आलो की कम्प्लीट मिशन कम्प्लीट झाल्याशिवाय बाहेर जायचं नाही. कारण की बाहेर सगळ्या गोष्टी आजूबाजूला चालू होत्या. हे बघितलं तुम्ही, हे हे क्रिसेंट आहे, क्रिसेंट. हा रेड क्रॉस हा मुस्लिम देशांमध्ये रेड क्रिसेंट म्हणून तीच संस्था काम करते. आणि ज्यूज लोक हा जो आहे ना, हा रेड क्रिस्टल म्हणतात. म्हणजे प्रत्येकाला त्या लेबलिंग जे झालेलं आहे रेड क्रॉसचं ते अशा पद्धतीचं झालेलं आहे. मला माहित नाही तुम्हाला किती ह्या गोष्टी माहिती आहेत की नाही ते, पण या इंटरेस्टिंग आहेत या तशा. म्हणजे सेवाभाव ते, पण त्याला लेबल त्यांना ऍक्सेप्टेबल जे नाव असतं त्याच्याने होते तिथे. हे येमेन मधलं एक, म्हणजे मी जायच्या अगोदरच MSF ने काढलेली क्लिप आहे. आणि ही क्लिप दाखवतं की तिकडे कशा पद्धतीचं होतात. मग एक सिरियस कंडिशन येते ते भरपूर येतात. म्हणजे एकेका वेळेला आपल्याला एकाच माणसाला कमीत कमी 8 ते 12 ऑपरेशन्स एका दिवशी नेहमीच करावे लागत असतात. हे इथे प्लॅस्टिकचे चिकट लावतात आतमध्ये काचेला, की बाहेर एक्सप्लोड होऊन ते काचेचं आतमध्ये येऊन आपल्याला इंजुरी व्हायला नको म्हणून. हे संपूर्ण चिटकवलेलं असतं तिथे. नंतर त्या ठिकाणी आता एक ती पाटी बघा तुम्ही, की बाहेर जे काय फायटिंग चालू आहे ते बघायला विंडोज जवळ थांबू जाऊ नका, नाहीतर तुम्ही इंज्युअर्ड व्हाल. हा माणूस सांगतो की फक्त MSFच इथे काम करते, एकच हॉस्पिटल इकडे. आणि सांगतोय तिथे. आणि आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला आता पुढे दिसेल. हा बॉम्बचा आवाज आहे, आता तुम्हाला ऐकू येत नाही तिथे. पण हे टँक्स वगैरे आजूबाजूला त्यांचं चालूच असतं काय. दिस टाइप ऑफ एक्सपिरियन्स आर सर्टनली युनिक, म्हणून मला ते लिहावेसे वाटले. आता ही गोष्ट जी मी सांगतो ना, ही मी एकदा ह्याच माणसावरती ऑपरेट करून बाहेर आलो. तर तेव्हा मला मिशन चीफ बाहेर बसला होता. तो घाम पुसत होता. म्हटलं काय झालं? म्हणे बाहेर 2 गाड्या आल्या होत्या ह्या माणसाला न्यायला. का म्हणे? यांनी ज्यांना मारलं ते 2 प्रेत त्या गाडीमध्ये होते. पण त्यांना परत पाठवण्यासाठी कुठल्या लेवलची निगोशिएशन स्किल्स लागतात, यू कॅन इमॅजिन. पण दॅट्स हाऊ दॅट मिशन चीफ कुड मॅनेज दॅट. हा त्यांना सांगावं लागतं या गोष्टी. हे असेच फार झपाट्याने ते दिवस गेले. आणि नंतर माझ्या नंतर नेमका कोणी ऑर्थोपेडिक सर्जन इमिजिएटली येणार नव्हता. 2.5-3 महिन्यानंतर येणार होता. म्हणून मी तिकडचे जे जनरल सर्जन होते, तिकडचे लोकल येमेनी, त्यांना मी सगळी थ्रू मी जिथे असताना सगळी त्यांना ट्रेनिंग देत होतो तिथे. आणि ह्या माणसाने, रॉफ म्हणून आहे डॉक्टर जनरल सर्जन, यांनी माझ्यासाठी या आजूबाजूला
एवढ्या गोष्टी असताना हा केक आणला होता मला जाताना, गुड बाय केक तिथे. दॅट इज समथिंग वॉज व्हेरी टचिंग. बहुतेक जण माझ्याशी अजूनही कम्युनिकेशन मध्ये आहेत. त्यांचे काही असतात काही क्वेरीज तरी सुद्धा ते आपल्याला हे करतात. मोसूल मोसूल हे संपूर्ण काय म्हणतात ते डिस्ट्रॉय झाल्यानंतर नंतर मला म्हणजे ही मिशन जे होतं ते रिकन्स्ट्रक्टिव्ह मिशन होतं. हे किती डिस्ट्रॉय झालं असेल तर ही क्लिप तुम्हाला दाखवतोय. या क्लिपवरनं तुम्हाला कळेल की मोसूल हे संपूर्ण बेचिराख. म्हणजे त्याच्यामुळे मी जे तुम्हाला अगोदर सांगितलं की एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या रिकाम्या झालेल्या हॉस्पिटलच्या भागामध्ये हे चालू करतात. काय म्हणतात, MSF हॉस्पिटल चालू करतात. परंतु हीच मॉस्क ज्याच्यामधून त्यांनी डिक्लेअर केलं होतं ना कोणतं बगदाद ते एवढं सगळं डिस्ट्रॉय झालेलं बघा. म्हणजे आपल्याला कल्पना येणार नाही की हे एक तरी इथे कोणी राहतं का नाही. मला तिकडनं जी राहण्याची व्यवस्था एका पलीकडे होती आणि दुसरी जिथे आपण हॉस्पिटल होती ती वेगळी होती. तिकडे घेऊन जाताना एक हा हा बघा, हा युरो सर्जन माझ्याबरोबर होता, तिकडचा मोसूलचा. तो मला दाखवत होता, हा जो ढिगारा आहे ना तो माझं क्लिनिक होतं. ते ढिगारावर ना तिथे माझं हॉस्पिटल, माझी युनिव्हर्सिटी, हा ढिगारा. आणि तो ढिगारा म्हणजे माझं घर होतं. कॅन यू इमॅजिन हाऊ इन्फॉर्मेशन यू मस्ट बी शेअरिंग दिस. इनफॅक्ट हे मी त्याच्या शब्दांमधले रेकॉर्ड केलंय. हा माझा सेल्फीचा व्हिडिओ मी का घेतला, कारण की माझ्यावरतीच विश्वास बसत नव्हता. अरे मी अशा गोष्टी ऐकतोय तिथे, ते मला कळावं म्हणून मुद्दाम मी पॅरलल तिथे घेतलं. तर हे टँक कंटेनर मध्ये, वेगवेगळ्या कंटेनर मध्ये अशी ऑपरेशन थिएटर्स तयार केली होती. एकूण 5 कंटेनरचा हे MSF ने डिझाईन केलं होतं. इज 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 समथिंग मार्वल, इंजिनिअरिंग मार्वल. म्हणजे 3 तासामध्ये हे हॉस्पिटल ऍक्टिव्हेट करू शकत होतं. आणि एकामध्ये ऑपरेशन थिएटर, नंतर पोस्ट ऑफ केअर, नंतर काही सगळ्या सपोर्ट सिस्टीम त्याची, अशा सगळ्या या गोष्टी होत्या आणि खूप चांगलं मेंटेन झालं होतं. हा जो होता हा जपान मधला होता. हा OT असिस्टंट होता. बाकीचे हा इकडचाच म्हणजे कुठला, मोसूल, इराकी होते. हा इराकी. हा जो होता हा नॉर्वेचा अनेस्थेटिस्ट होता. आणि तिथे काय होतं आता, इतके दिवस बऱ्याच वेळेला काय व्हायचं, इंज्युअर व्हायचे बॉम्बमुळे कशामुळे, पण बाहेर चालूच असल्यामुळे ते बाहेर पडू शकत नव्हतं. त्यामुळे इन्फेक्टेड, कॉम्प्लिकेटेड झालेलं वुंड्स याचे हे बघण्यासाठी होतं. म्हणून त्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पमध्ये जाऊन त्याचं लिस्ट बनवायचो. लिस्ट बनवून ते ते कसं करतात हे ह्याचं आपण इन्स्ट्रक्शन्स मी लिहून ठेवत होतो. अ, तुम्हाला इथे बसून म्हणजे भारतातली लोक डॉक्टरांना खूप शिव्या देतात, पण बाहेर आम्हाला खूप मोठा मान आहे. आणि आपल्या याला खूप मानतात ते. म्हणजे मी काही सजेशन्स दिली तर ते त्यांच्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं असायचं. मला बऱ्याचदा ते तिकडच्या सर्जनना हे मला जाणवत होतं. ते एक्सप्लेन करून त्यांना शिकवावं लागायचं तिथे. हे करत असताना मला म्हणजे OPD मध्ये ही एक मला सांगितलं, एक बाई आलेली, तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही म्हटलं भेटू. तर तिने मला अल्बम दाखवला. अल्बम युजली आपण काय लग्नाचं वगैरे बघत असतो की नाही, की चांगल्या इव्हेंट्सचे, प्लेझंट इव्हेंट. तिने तिच्या फॅमिली मेंबर्सच्या वुंड्सचे हे जखमा वगैरे दाखवल्या, अर्धवट ट्रीटमेंट घेतलेली, त्यांना कधी आणण्याचं याच्यासाठी ते दाखवायला हे हे अल्बम घेऊन आले होते. दिस इज वन ऑफ द डिफरंट स्टोरीज, मेनी स्टोरीज आय हॅव नॅरेटेड या पुस्तकामध्ये. मराठी पुस्तक आहे. त्याच्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण खरोखर आपण कल्पनेतही आपल्या बसत नाही अशा पद्धतीने. हे वेगवेगळ्या पद्धतीचे इंजुरीज होत्या. लहान मुलांच्या होत्या, मोठ्यांच्या होत्या. ते बॉम्ब ब्लास्टच्या कॉम्प्लिकेटेड जुन्या कशा असतात, एअर स्ट्राईकच्या कुठल्या, आयसिसने त्याचा हात कापला होता, कशासाठी त्यालाही माहिती नाही. पण आणि हे लँड माईनच्या जुन्या म्हणजे कॉम्प्लिकेटेड केसेस ज्या होत्या, तिकडे बऱ्याच गोष्टी करायला मिळाल्या. ही इनफॅक्ट एका तिकडच्याच एनएसएसची मुलगी होती. तिला सगळं एन्जॉय झालं होतं तेव्हा त्याच्यामुळे टेंडर ट्रान्सफर केलं मी. इट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग. तिसऱ्या चौथ्या दिवशी जेव्हा आपले त्याचे हात कामाचे व्हायला लागले, तेव्हा
महत्वाचं होतं. आता हे तुम्ही बघता तिकडे या जे नर्सिंग स्टाफ आहे ना त्यांच्यावरती अत्याचार झाले, त्यांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना मारलेलं गेलं होतं. हा युरो सर्जन मी जे सांगतोय ना तो तिथे, हा हे असे वेगवेगळे हे इराक मधले होते. हे म्हणजे हे मी इराकचं सांगतोय तिथे या पद्धतीचे होतं. या लोकांनी मला परत जाताना ओटीच्या टीमने मला हा एक मोमेंटो दिलाय, तो माझ्या कन्सल्टिंग रूम मध्ये मी अजून ठेवलेला आहे तिथे. इट्स व्हेरी व्हेरी डिफरंट मेमरीज ऑल टुगेदर. आता ह्याच्यामध्ये काही काही वेगळे यू मे नॉट नो अबाउट इट. मोसूल हे सद्दामने डेव्हलप केलंय, खूप अप्रतिम मेडिकल सिटी होती. म्हणजे ट्रान्सप्लांट वगैरे सुद्धा अतिशय रुटीनली व्हायचे. तर त्या ठिकाणी ते सुन्नी एरिया सुन्नी, पण जेव्हा त्याचा पाडाव झाला तेव्हा शिया जे होतं शिया त्यांनी मोसुलला एकदम सावत्र भावाने कमी केलं. म्हणजे भरपूर गोष्टी त्यांच्यावरती अत्याचार करायला लागले तिथे. आणि अत्याचार करताना काय 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 झालं, जेव्हा त्यांना आयसिसची लोक आली बाजूनी, त्यांना वाटलं पॉलिटिकल चेंज आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांनी वेलकम केलं त्यांना. आणि नंतर इमिजिएटली त्यांना एका महिन्यात त्यांनी नेट बंद केला. त्यांच्या शाळेमधले सायन्स आणि गणित म्हणजे लॉजिक स्टिम्युलेट करतात ना, ते विषय बंद केले. आणि तिकडे फक्त आणि फक्त शरिया म्हणजे हे त्याचं ज्या पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते चालू केलं. त्याच्यामुळे हा डॉक्टर रायन मी तुम्हाला दाखवतो हा, यांनी आपल्या मुलांना 4 वर्ष शाळेत नव्हतं पाठवलं जोपर्यंत रेजिम चेंज नाही जोपर्यंत. बाकी बऱ्याच गोष्टी होत्या. ते शिया सुन्नी हे लक्मन जो होता शबक होता, तो यजदी होता, तो बरेच कुर्ड्स वगैरे तुम्ही आता नाव ऐकून माहिती असेल. कुर्ड्स असतात, बाकीचे असतात. तिकडे काय असते याची एक्झिट पॉलिसी काय असते की त्या ठिकाणी MSF नवीन हॉस्पिटल बांधून देतात. आणि हॉस्पिटल बांधणारे हे सगळे डिझाईन करणारे लोक होतं. मी एकटाच सर्जन, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन. मग मी तिकडच्या इराकी लोकांचे सर्जनचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांना अपॉइंट केलं. इनफॅक्ट येमेनमध्ये सुद्धा मी इंटरव्ह्यू घेऊन काही जणांना मुद्दाम अपॉइंट केलं होतं तिकडे. तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण ही सगळी टीम अजूनही माझ्याशी खूप कनेक्टेड आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते सध्या आहेत. काही जण लेबनॉनला पण आहेत तिथे. हा फार इंटरेस्टिंग फोटो आहे. बगदादला हा सज्जाद नावाचा POK मधला होता, तो MSFचं ऑफिस बघत होता. आणि पेशावरचा जो जो होता इब्रान, तो होता. या दोघांचं एकमेकात पटत नव्हतं, पण आम्ही तिघे एकत्र तो ते चहा करून मला द्यायचे, भारतीय चहा. ऑन द वे एक दिवस मला नेहमी बगदादला थांबावं लागायचं, जाताना आणि परतताना तिकडे. आता हे बघितल्यानंतर आपल्या देशाची किंमत आपल्याला खूप कळते, आपल्या श्वासाची कळते, आपल्या माणसांची कळते. आपल्याला माहिती नाही आपला देश किती चांगल्या विचाराचा आहे आणि सर्वसमावेशक आहे. हे काय बघणं हे खरं महत्वाचं आहे. मी त्या ठिकाणी तिन्ही मिशन वरती मी भारतीय म्हटल्यानंतर सगळेजण हात जोडून मला राऊंडला किंवा बाकीच्या वेळेला नमस्ते करून म्हणत होते तिथे. सो दॅट वॉज अनदर थिंग विच आय रिअली व्हॉट यू कॉल्ड ऍडमायर्ड. तर आपल्याला काही चेंज करता येत नाही. आता मी त्याच्यातच काही दोन जे मला वाटतं यांनी शमाने सांगितलेलं आहे, शमा म्हणजे जान्हवी गांगल यांनी सांगितलेले जे आहेत त्यातले करोनाने मृत पावलेल्या देहाचे अंत्यसंस्कार पहिल्यांदा हे जेव्हा चालू झालं तेव्हा विदिन अ मंथ आपल्याला ही क्लिप आली होती. ही या क्लिपमध्ये काय केलेलं आहे की COVID-19 पेशंट्स याच्या शेजारीच मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे काय झालं होतं. आणि ते इथेच नाही सगळीकडेच. तेव्हा का होतात ह्याचं सामान्य माणसाला काय, सगळे फॅमिली मेंबर्स त्या ठिकाणी सिक असले, आजारी पडले, कोणी नातेवाईक नसेल, सगळे इव्हन हेल्थ केअर वर्कर्स सगळे आजारी पडताय. अशा वेळेला म्हटलं अरे बा हे तर ते फार होत चाललंय. त्याच वेळेला मला RSS ऑफिस मधनं फोन आला की डॉक्टर आहे आपल्याला हे याच्यासाठी काय करता येईल. तर म्हटलं आपण भेटूया 3 तासानंतर आपण पुन्हा एक कॉन्फरन्स कॉल करूया. पण त्यांना सांगितलं की आपल्याला काय काय करता येईल. आणि हे मी सगळं मॅट्रिक्स बनवलं. हे कोणी 6 जणांची टीम करायची. 4 जणांनी सगळा तो PP किट घालायचा. आणि काय काय
ती घालायच्या अगोदर सगळ्यांचं काय वॉशरूमला जायचंय, खायचं वगैरे, उरलेल्या दोघांनी सगळं लिगल हे करायचं. हे अशा बरेच मॅट्रिक्स जे बनवलं. आणि मी स्वतः पहिल्या काही याला स्वतः गेलो. पहिलं तर दफन होतं. पहिलं पहिलं होतं ते. नंतर क्रेमेशन्स होती. स्वतः जाऊन सगळ्या या काय काय प्रॉब्लेम्स होऊन बघितल्या. इट वॉज व्हेरी व्हेरी फुलफिलिंग थिंग्स. हे बघ, हे दोन्ही चेकलिस्ट वगैरे काय करायचं असं मुद्दाम करून हे स्टँडर्डाइज केलं. आणि स्टँडर्डाइज केल्यानंतर खूप चांगले आपले म्हणजे स्वयंसेवकांनी खूपच काम केलं नाशिकला. आणि हे काम केल्यानंतर बाकीच्यांनी मला पिंपरी चिंचवडच्या व्हॉलंटियर स्वयंसेवकांनी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांना ऑनलाईन मी सगळं शेअर केलं, कशी काळजी घ्यायची स्वतःची, हे कसं करायचं, लिगॅलिटी काय आहे. आणि सुरतच्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला. पण माझ्या माहितीनुसार, मलाच संघाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये पहिलं नॉन गव्हर्नमेंट टीम ही नाशिकमध्ये हे कार्यरत होती. ह्या अतिशय वाईट अनुभव होता, पण फुलफिलिंग होता, हे मात्र हे नक्कीच. एक दुसरं म्हणजे सगळे डॉक्टर्स प्रत्येक सोशल कॉन्ट्रीब्युशन करतात. तर हे मला हिने सांगितलंच काय काय अगोदर केलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी, सिक्कीम, मिझोराम, नाशिक. तर ते 2000 सालापासून आम्ही औषधं वाटप करतो हॉस्पिटल आणि कल्याण आश्रमातर्फे. आणि मग कळलं की आपल्याला बेसिकली यांच्यासाठी फ्री टॉयलेटची व्यवस्था करणं आवश्यक आहे. आणि मग जे उभं राहिलं ते निर्मल वारी हे मुवमेंट. मी आणि बेसिकली माझी पत्नी डॉक्टर मृणाल ही याच्यामध्ये खूपच ऍक्टिव्ह होती. आणि आता ते फक्त त्र्यंबकेश्वर पुरतं राहिलं नाही. तर आता देहू किंवा आळंदीमधनं जे पंढरपूरपर्यंत सगळे थांबे कव्हर करतात ना, जसं गेल्या 3 वर्षापासून त्र्यंबकेश्वर ते ह्याचा 28 थांबे आहेत, ते सुद्धा कव्हर झाले. गव्हर्नमेंटने खूपच सपोर्ट केला. आणि याच्यामध्ये खूप चांगलं डिसीज बर्डन कमी झालेलं आहे. हे आम्हाला फीडबॅक चांगला म्हणजे डेटा मिळाला त्याच्यामध्ये. त्या थोड्याफार गोष्टी ज्या हातून घडल्या त्या पुस्तकामध्ये लिहिल्या. एकूण एक गोष्ट खरी आहे त्याच्यामधली. तुम्ही वाचलं तर तुमच्यामध्ये तुम्हालाही खूप वेगळा अनुभव येईल. आणि ऍटलिस्ट ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला समोर दिसला तर तुम्ही थांबाल आणि मदत कराल असं मला वाटतंय. यातल्या काही अनुभवावरती आधारित एक विवाचनाच पण झालं होतं. आणि दुसरं भद्रकाली प्रोडक्शननी पण हे एक नाटक केलं होतं 2 वर्षापूर्वी. तर ठाण्याला बरेच प्रयोग झाले होते असं माहिती आहे. मी पुन्हा एकदा आपल्या रसिक वाचकांना अगदी धन्यवाद देतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचा. संपर्क साधा मला जेव्हा पाहिजे तेव्हा. बस. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. इथून अशा ठिकाणी जायचं तुमची इच्छा होणं हे एक मोठं ग्रेटनेस आहे. पण कुटुंबाने त्याला मान्यता देणं तुम्हाला तिकडे जाण्यासाठी हे अजून ग्रेट आहे. त्याबद्दल थोडस. नाही नाही, मी क्रेडिट संपूर्ण माझ्या पत्नीला देतो, डॉक्टर मृणालला. पण ती हे बघ, कामामध्ये असं करायचं हे सगळं होतच नक्कीच. त्याच्यामुळेच आपण अगदी मिझोराम पर्यंत सगळे कॅम्प्स केले होते. परंतु शेअर करतो आम्ही नेहमी. म्हणजे तेव्हाच्या काळात 2 वर्ष आम्ही रोज गीतेतले 3-4 श्लोक वाचत होतो. आणि बामसरांची खूप चांगली शिकवण होती. तर त्यांनी जे सांगितलं ते ते काय आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो का, डिफिकल्ट. तर तेव्हाच ते कळलं की हे आपण आपल्यासाठी करतो, आपल्या देशासाठी करतो. अशा ठिकाणी आपल्याला काही करता येईल का ज्या ठिकाणी आपल्यालाही कोणी ओळखणार आहे, नंतरही कोणी लक्षात नाही ठेवणार. सो दॅट रिक्वायर्स समथिंग, म्हणजे आपलेच लिमिटिंग बिलीफ्स काढण्यासाठी म्हणून. पण हे करण्यासाठी हे संपूर्ण श्रेय हे फक्त हे माझ्या नावावरती डिपॉझिट झालं, पण श्रेय सगळं मृणालचंच आहे नक्कीच. सगळं बघितल्यावर आणि ऐकल्यानंतर म्हणजे थोडा वेळ असं स्तब्ध व्हायला झालं की काय सुचेना की काय बोलायचं. ऍक्च्युली तिथं जाऊन काम करणं हे तर म्हणजे तुम्ही म्हणताच आहे की तुमच्या नावावर जरी असलं तरी ते प्रत्यक्ष तिथं जाऊन काम करणं, बॉम्ब पडतायत, गोळ्या सुटतायत, अशा ठिकाणी काम करणं
आणि शिवाय त्याचं बर्डन पण असेल, स्ट्रेस पण असेल की आपल्याला काय झालं तर काय होईल, ही अशी एक भीती त्यावेळी तिथेही तुम्हाला वाटली असेल. हो, मग अशा ह्याच्यात भीती सुद्धा वाटणं काम भीती वाटणं अगदी नैसर्गिक आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु हे एक पहिल्या मिशनवरनं मी आल्यानंतर पुस्तकात लिहिलं, मी तुम्हाला सांगतो ते, की सर भीष्मराज सर तुम्हाला माहिती असते. माझ्या सुदैवाने मला त्यांचा खूप सहवास आणि ट्रेनिंगही मिळालं त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं. तर त्यांचा मी आल्यानंतर, जाण्यापूर्वी मला भेटले ते बऱ्याचदा. आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच फोन आला की डॉक्टर कधी आहे, मला सगळं ऐकायचं सगळं. तर त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी मी ते सगळं दाखवत होतो काही की तिथून. आणि तेव्हा बोलताना असं आलं की नाही बा, इतकं झालं म्हणजे मी केलं असेल. तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर हे एक ईश्वरी कार्य आहे, हे होणारच होतं, तुमच्याकडनं झालंय, तुमचं भाग्य आहे. अशा पद्धतीचे गुरु मिळाल्यानंतर आपण मन शांत राहतच ना. आणि त्यामुळे पुन्हा जायचं ठरलं. इनफॅक्ट थर्ड मिशनच्या अगोदर मला पल्मोनरी एम्बोलिझम मोठा झाला होता. हो. आणि त्याच्यातनं मी आलो, आयसीयू मधनं बाहेर आलो. आणि 3 महिन्यानंतर मला पुन्हा कॉल आला की मोसुलला आहे. तेव्हा म्हटलं आपलं देव आपल्याला कुठेही वाचवतोय. त्याच्यामुळे आता वाचलोय तर काहीतरी आणखीन चांगलं हातातनं घडायला पाहिजे. नुसतं आपण स्वतःचा लाड करून काय अर्थ नाही. सो दॅट टाईप ऑफ थिंकिंग बेसिकली. आणि अतिशय म्हणजे मनाविरुद्ध असं नाही, परंतु मृणालनी पण त्याला शेवटी हो म्हणाल थर्ड मिशनला तिथे. पण थर्ड मिशन त्या मनाने पोस्ट वॉर होतं. पोस्ट वॉर मध्ये होऊन गेलं होतं आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह होतं. Ultimately what each one of us really strive that our existence should matter. मग त्यासाठी आपल्या हातातले स्किल्स, आपले व्हॅल्यूज साठी समजा उपयोगी पडत असल्या तर का नाही करायचं. त्याच्यामुळे समोर मग अशी माइंडसेट असले की समोर वेगवेगळ्या संधी असतात की येस, इथे तुम्ही अर्घ्य देऊ शकता, इथे देऊ शकता. इट्स अ गुड थिंग. बरं. ग्रेट खरंच तुम्ही एवढं मोठं काम करून सुद्धा इतकं शांततेने सांगताय म्हणजे म्हणजे काय आम्ही हे केलं असतं तर आम्ही नक्कीच 7व्या आसमानावर असलो. पण तुम्ही तर अगदी नाही, पण मी पहिल्यांदा होतो तेव्हा मला सरांनी खाली आणलं ना. मी तुम्हाला शेअर केलं ते काय म्हणाले ते. ते मी माणूस आहे म्हणजे डॉक्टर मी, माझ्या तोंडात मी येत येत होतं तेव्हा, तेव्हाच त्यांनी मला खाली आणलं. डॉक्टर श्रीकांत वाणी बोलतोय. पहिली गोष्ट की गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, नंबर हा, वन. नंबर टू इज रिलिव्हिंग समवन्स पेन. नंबर थ्री इज डुईंग इट फॉर समवन की ज्यांना तुम्ही ओळखत पण नाही. तसंच हॅट्स पाहिजे ऑफ ना. टू यू. हम्म. असं फार कमी असतं. आणि यू आर ॲज गुड अ सर्जन ॲज यू आर अ स्पीकर. कारण तुम्ही ज्या प्रिसिजननी तुमचं प्रेझेंटेशन दिलं, ॲज इफ यू आर इन अ ओटी, आणि तुम्ही तेवढ्याच काळात बरोबर पॉइंट्स आम्हाला कन्व्हे केलेत आणि ओटी मधनं बाहेर आलात तुम्ही. थँक्यू. मला हे पुस्तक वाचताना विशेषतः केसेस हे करताना म्हटलं बापरे, हे जर एक केईएम किंवा अशा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सगळं सेटअप असताना जरी झालं असतं ना तरी केवढा हॅवॉक झाला असता. पण तेव्हा तुमच्या हाताला मी एक रेफर करा, ह्याला बोलवा, त्याला बोलवा, अॅनास्थेटिस्ट बोलवा, वास्क्युलर सर्जन बोलवा, असे कितीतरी मदतीचे हात तुम्ही डिमांड करू शकता. पण खरं. तिथे त्या पेशंट बद्दलचं डिसिजन पण आपणच घ्यायचं, ते एक्झिक्यूट पण आपणच करायचं, आणि पुन्हा निघताना पुन्हा त्या पेशंटच्या पुढच्या केअर बद्दल पुढच्या येणाऱ्या टीमला अवगत सगळं लिहून करून ठेवायचं. हो. ही खरं खूप मी खरंच लिहिलंय की जसं की आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊन करणं ही खूपच वेगळी गोष्ट आहे. खरंय खरंय. आणि म्हणजे प्रत्येकाच्यात माझं वाटत बापरे कसं केलं असेल असं वाटत होतं वाचताना. आहे खरं तसं. आणि त्याच्यामुळे मी इकडनं प्लास्टिक सर्जन कडनं काही सर्जरीज घेऊन गेलो होतो. जनरल सर्जरीचे काय होतात, पण जनरल सर्जरी
जनरल सर्जन पण असतात बरोबर, कारण लोडही खूप असतो कामाचा. पण त्यांना सुद्धा आम्ही एकमेकांना ते शिकवत असायचो. बरेच जण खूप, आणि प्रत्येकजण चांगलं काम करत होता, पण नवीन गोष्टी असतात ना. आणि आपण बेसिकली भारतीय जुगाड करण्यामध्ये फार उस्ताद आहोत. क्षमा तुला आणि निर्मला पण आहे ना. हो आहे. मी सांगतो, तिथे एकच पोर्टेबल एक्सरे मशीन असतं. आता मला समजा एक्सटर्नल पायाला लावायचं एक्सटर्नल फिक्सेटर, तर आता जॉईंट स्पेस कशी आपण इथे काय करतो, इमेजिंग वरती बघून करतो की नाही. तर मी डिस्पोजेबल निडल घेतली, ती जॉईंटच्या तिथे खाली घातली, इन्फिरियरली आणि अँटिरियरली, आणि मग मी ती स्क्रू टाकला. तो जो मी तो दाखवला ना, इटालियन स्टिफॅनो, तो असा अवाकून बघत होता. आणि नंतर मला अगदी, आय डोंट नो व्हॉट टू से अबाउट दिस इनोव्हेशन. म्हटलं हे इनोव्हेशन नाही, हे आम्ही नेहमीच करतो म्हटलं. कारण ते दे कांट इमॅजिन डुईंग द क्वालिटी वर्क इन व्हेरी लिमिटेड रिसोर्सेस. मे बी की इथे ओव्हरलोड खूप असतं, त्यामुळे तुम्हाला त्याची सवय झालेली असते थोडंफार. आपल्याला सवय झाली, पण तर मंगळयान फार कमी खर्चात गेलं ना. हो. ते सगळेजण करतात, तुम्ही आम्ही सगळेजण करतो ते. डॉक्टर नमस्कार. माझा नमस्कार. आवाज येतोय? मी जयंत वैद्य. तुमचं आता सर्व ऐकलं, त्याच्यामध्ये मी कौतुक करण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत. मी त्या ह्याच्यात जात नाही. माझ्या मनात जो एक छोटासा प्रश्न आला, की तुम्ही सांगितलं की बाम सरांनी तुम्हाला सांगितलं आणि नंतर तुमचं टेन्शन दूर झालं. पण हे तुमचं पहिलं मिशन झाल्यानंतरचं होतं. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही गेलात, त्यावेळेला जरी तुम्ही डॉक्टर असलात आणि तुम्हाला रोगी, रक्त, मांस हे सगळं सवयीचं असलं, तरी तिथला एकंदर नृशंस प्रकार बघितल्यानंतर मनामध्ये काय भावना आल्या? फ्रस्ट्रेशन आलं, वैराग्य आलं, आणि जर आलं असेल तर ते कसं दूर केलं? एक म्हणजे डिप्रेशन येत आलं होतं. पहिल्या वेळेस गेलो तेव्हा इतकं वाईट असेल असं खरोखर अपेक्षा नव्हती. म्हणजे हो. मी शारीरिक जखमा ट्रीट करण्यासाठी जाणार, बरोबर की नाही, तसं त्या पद्धतीचं. परंतु सुदैवाने मला म्हणजे बाम सरांचं जे जेव्हा झाले, आता म्हणजे 2008 पासून, त्याच्या अगोदरपासून होतं ते. तर तेव्हा जेव्हा त्यांना बोलणं झालं, तेव्हा त्यांना रिक्वेस्ट केली की सर, तुम्ही बाकीच्यांना, मोठ्या मोठ्या व्यक्तींना तुम्ही एक्सलन्ससाठी करता, आम्ही काय कुठलं काही मेडल घेणार नाही, पण तुम्ही जे शिकवता ते आमच्या सगळ्यांना शिकवाल का? ते म्हणाले सगळ्यांसाठी म्हणे. मग त्यांनी पहिल्यांदा 2 दिवसाचं मी लिहिलं त्याच्यामध्ये कशी प्रोसेस चालू झाली ती. 2 दिवसाचं एक रेसिडेन्शियल ट्रेनिंग दिलं, आणि दर महिन्याला आम्ही काही काही गोष्टी डिस्कस करायचो, प्रॅक्टिस करायचो. आणि हे मेडिटेशन त्यांनी शिकवलं की कुठल्याही परिस्थितीत, आणि त्यांनी इतकं कन्व्हिन्स केलं मला की कितीही अशक्य परिस्थितीमध्ये चांगली गोष्ट करता येते. हे एवढं माझ्या मनावरती ठसवलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मी खरं चूज केलं जायचं त्याच्यामध्ये. अद्भुत आहे. अद्भुत आहे, म्हणजे तुमचे गुरुही अद्भुत आहेत आणि तुम्हीही अद्भुत आहात. नाही, गुरु तुम्हाला अद्भुत आहेत, खरोखर गुरु अद्भुत आहेत. आणि दुसरं म्हणजे MSF, यांनाही माहिती असतं की हे डिप्रेशन मध्ये जातात. त्याच्यामुळे पुढचे मिशन वरनं परत आल्यानंतर पुढचे 4 ते 6 महिने सायकोलॉजिस्ट तुम्हाला कॉल करतो. हाऊ आर यू, काय कसं काय प्रॉब्लेम, कुठून कुठून करतात, आणि काही वाटलं तर भेटतात हे तिथे. पण तरी सुद्धा हा प्रॉब्लेम होतो, एस्पेशली मोसूल वरनं परत आलो ना, त्याच्यानंतर मी इतका शांत होतो की मुळात मला म्हणायचे, अरे तू बोल ना काहीतरी. आणि मला सगळ्याच गोष्टी निरर्थक वाटायला लागल्या होत्या, विच इज नॉट गुड. आपल्याला चहा सुद्धा चांगला रसिकतेने पिता यायला पाहिजे ना. हम्म. पण ते होत, अरे माणूस आहे, मला होणार ते. पण त्याच्यातनं मी बाहेर आलो, पटापट येत होतो. खरंच छान वाटलं ऐकताना. तुम्हाला पुढील तुमच्या आयुष्याकरता, कामाकरता शुभेच्छा. धन्यवाद. आभार. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, तुम्ही या 3 मोहिमांमध्ये अनेक पेशंटना ट्रीट केलंय, तर त्यातली एखादी अशी एकदम लक्षात राहिलेली पेशंटची केस किंवा तुम्ही केलेल्या ट्रीटमेंट बद्दल, त्यांनी की नंतर कसं त्यातनं तुम्हाला रिस्पॉन्ड केलं, असं अनेक असतील, पण एखाद दोन. आता एक त्या मुलाचं ते मी सांगितलं हो, तिथे. हो.
आता वुंड्स कशा होतात याविषयी एक तुला गंमत सांगतो. येमेनमध्ये येमेनच्या लोकसंख्येच्या दुप्पट शस्त्र आहेत प्रत्येकाकडे, दुप्पट ते तिप्पट. तर एक बाई आली होती, AK-47 हातामध्ये घेऊन सेल्फी काढत होती. ते खडखडून तिचा हात उडाला होता. दिस इज समथिंग, म्हणजे काय म्हणतात ते, विनोदाचा भाग आहे खरा की अशा पद्धतीचं होणं तिथे. आणखीन एक येमेन मधलंच सांगतो, कारण की आजूबाजूला इट वॉज अ हाय सिक्युरिटी एरिया. सुरुवातीला तो एक माणूस आला इंज्युअर होऊन, म्हणजे बॉम्बलास्टच्या ह्याच्याने. एक्झॅक्टली बरोबर म्हणजे 4-5 दिवसांनी त्याची मुलगी आली बुलेट इंजुरीने, आणि हा माणसाच्या डिस्चार्जच्या जस्ट एक अगोदर त्याची बायको आली अशाच इंजुरीमुळे. आता डिस्चार्ज होऊन ते पुढे परत कुठे जाणार होते? त्याच ठिकाणी जिथे त्यांना गॉन्टलेट, वी कॅन से गॉन्टलेट, ज्या ठिकाणी इंजुरी झाली होती. दुसरीकडे जायचं काही हेच नाही, काही प्रॉब्लेम हेच नाही. म्हणजे यू जस्ट थिंक की अशा पद्धती. आता आपल्याकडचं बॉम्बे ब्लास्ट झाला तेव्हा सरकार मागे होतं, सगळी हॉस्पिटल्स होती, डॉक्टर्स होते, पुन्हा पुन्हा परत येऊन परत ट्रीटमेंट देणाऱ्या सगळ्या बॅकअप सिस्टीम होत्या. या सगळ्या सिस्टीम काढून टाका आणि फक्त या अशाच वुंड्स, वाईट वुंड्स, आणि तुरळक असणारे डॉक्टर्स आणि सुविधा. त्यांच्याकडे काय ऑप्शन? एक तर तसंच मोसुलचे जसे सडत राहून तसंच राहणं, नाहीतर काही रिस्क घेऊन हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं. त्याच्यामुळे हे जनरलाइजच होते, वाईटपणा होते तिथे. युद्ध हे आन्सर नाहीच आहे कशाचं. सर्वायवलसाठी येस गरजेचं आहे, तुम्हाला करावं लागणार सर्वायवल. पण सध्या आजकाल सगळं ते पॉलिटिकल चालवली आहे. स्वामित्व हक्क याच्यासाठी होत. तुम्ही जे मगाशी त्या मुलाचं जे दाखवलं तुम्ही की त्याचे दोन्ही पाय गेले होते आणि नंतर त्यावेळी जो चालायला त्याला आर्टिफिशियल लेग लावले, तर ते चालत असताना बाजूला जे एका खुर्चीवर तो मुलगा जो बसलेला होता, कदाचित त्याच्याही पायाला काहीतरी झालेला असेल, कारण तो त्या व्हीलचेअरवर होता. बरोबर आहे. ते बघताना लक्षात आलं की याला बघताना त्याच्या डोळ्यात कौतुक दिसत होतं की कदाचित आपल्यालाही चालायला मिळेल असं. म्हणजे ते क्षणापुरतं होतं ती क्लिप, पण ते असं मला बघितल्यावर जाणवलं की त्यालाही अशी आशा निर्माण झाली की याच्यामुळे ह्याच्यासारखं आपल्यालाही चालायला येईल असं. तो अगदी. आणि स्पार्क त्याच्यात थोडा दिसला होता. त्यांचं भावविश्व वेगळं होतं बघा. हे तुम्हाला दाखवलं ते सिरियाचं दाखवलं. मी मोसुलच्या माझ्या चॅप्टरमध्ये एक मुद्दाम एक सांगितलं की तिकडे ख्रिसमस होतं. मी डिसेंबर जस्ट तुम्हाला तिकडे, तेव्हा ते काही जणांनी सांताचं स्केच केलं, हो, सांताचं पिक्चर काढलं, तो पण आणि मुद्दा आहे. त्याला आर्टिफिशियल लिंब दिला होता सांताला. त्यांचं भावविश्व कसं बदलतंय बघा तुम्ही. त्याचा मला वाटतं मी फोटो पण पुस्तकामध्ये दिलेला आहे, पुस्तकामध्ये. दिस इज समथिंग. आपलं विश्व फार वेगळं आहे. आपण काय म्हणतात ते, वी आर ब्लेस्ड पीपल स्टेइंग इन इंडिया. हे सुनील करमरकर बोलतोय. नमस्कार. पहिलं म्हणजे तुमचं हे सगळं प्रेझेंटेशन आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यावर 2 मिनिटं मगाशी सर म्हणाले तसं काही कळेना, म्हणजे काय बोलावं किंवा काय शंका विचाराव्यात. शंका तर प्रचंडच आहेत या सगळ्या गोष्टीवरून. पण एक प्रश्न माझ्या मनात आहेत, ते म्हणजे ते लहान मुलांचं तुम्ही जे उदाहरण सांगितलं, तर अशी असंख्य लाखो लहान मुलं तुम्ही अशी बघितली असतील आधीमध्ये, अशी इंज्युअर्ड झालेली, ट्रीट हो, केलेली. तर हो, त्या मुलांच्या भावविश्वावर काय परिणाम होत असेल या सगळ्या युद्धाचा? निश्चितच तो अत्यंत भयंकर असेल. पण हो ना. त्यांच्याकरता कोणी काही काम करतं का हो, तुमच्या माहितीनं? हो, आणि हो, दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या बरोबर इन केस काही लोकल डॉक्टर्स असतील, म्हणजे जसं तुम्ही मोसुलचे म्हणालात, इराकचे म्हणालात, तर जेव्हा युद्ध चालू असताना ह्या लोकल लोकांच्या मनात काय येतं, किंवा त्यांच्याशी तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं काय व्हायचं? म्हणजे नेहमीच्या आपण म्हणतो तशा राजकीय गप्पा, किंवा त्यांचे काही व्ह्यूज ते जरी तुम्हाला पटत नसले तरी ते तुम्हाला ऐकवायचे, असं काही कॉन्व्हर्सेशन व्हायचं का? हो, हो, अगदी अगदी. सी बेसिकली हे फक्त अवेलेबिलिटी फक्त आमचीच होती, त्याच्यामुळे त्यांना मी कोण आहे, हिंदू आहे काय, याला काही त्यांना 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 ट्रीटमेंट पाहिजे असते. दुसरी गोष्ट म्हणजे ते कितीही कडवे असले
म्हणजे तेव्हा मी सिरियाच्या वेळेला रमदान होता. त्यातले काही हम्म. ते 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 खात नाही, पण ते मला माहिती मी मी रमदान नाही का, मला मला भूक लागते, ते मला आणून द्यायचे ते मला खायला. पण ते आता मी आहे म्हणून आणून द्यायचंय का मीच फक्त एक त्यांना ट्रीट करणार आहे म्हणून द्यायचं हे मला माहिती नाही. परंतु त्यांचे प्रत्येकाचं सगळ्यांचं आश्चर्य हे भारत देशाविषयी मात्र खूपच होतं. ओके. खूपच म्हणजे आता आपण गेलो कोणीही भारतातले कोणी गेलो, मग त्यातलं हिंदू असू दे मुस्लिम असू दे कोणी असू दे, तुम्ही कुठून आला तर अना हिंद हा अरेबिक रिस्पॉन्स असतो. तर तो हम्म. कोण मी हिंदुस्थान मधून आलेलो तिथं. कारण की ते दॅट इज आवर व्हॉट इज कॉल कल्चरल थिंग बेसिकली. काय म्हणतात स्पिरिच्युअल थिंग. भारताबद्दल खूप आदर आहे. हे बाहेरचं आपण अशा ठिकाणी गेल्यानंतर कळतं की अरे की भारतला कुठे कुठले किती लोक आदराने करतात. त्यांचा इंटरॅक्शन खूपच पाहिजे. ते स्वतःविषयी बोलायचे, त्यांच्या नातेवाईकांविषयी बोलायचे, कोण 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 कुठून कुठून मुद्दाम बोलवून दाखवायला म्हणजे वॉर वॉर इंजुरीसाठी गेलो होतो, पण त्यांचे बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील ते मुद्दाम बोलवून चेक करून घ्यायचे, दाखवायचे. आणि काही हम्म. नॉन इमर्जन्सी ऑपरेशन्स मी तिकडे केली. कारण की ते स्टाफ पैकीच होते, डॉक्टर्सच नातेवाईक होते. म्हणजे अशा पद्धतीचे ते होतच तिथे, नक्कीच तिथे होते. फार ओपनली बोलणं व्हायचं, फारच ओपनली. म्हणजे तसं धर्म आणि राजकारणी याच्या विरुद्ध हे त्यांनी बोलल्याशिवाय म्हणजे, मी कधीच विषय काढत नव्हतो. आणि मी काही पण तरी सुद्धा इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग त्यांचे काय काय व्ह्यूज होते ते त्याविषयी. म्हणजे ह्या काही गोष्टी करायचे कुठल्या अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती न बोलणाऱ्या अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हो, असतील नक्कीच. हं. आणि मुलांचं असं काही म्हणजे तुमच्याच टीम मधून काही काउन्सिलिंग वगैरे करायचं मुलांचं की हो हो, वेगळे त्याच्याकडे? नाही सांगतो. एम एस एफ ला सायकोलॉजिकल सपोर्ट खूप चांगला असतो. म्हणजे मी ती स्लाइड दाखवली ना, तो मुलगा दुसऱ्या हाताने रंग भरत होता. तर मी हम्म. चित्र दाखवते कारण की त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढायला काही ना काही लागतं आणि खूप चांगलं काम करतात ते सायकोलॉजिस्ट, खूपच चांगलं. आणि फक्त एम-एस-एफ काम करतं असं नाही, बाकीच्याही काही संस्था आहेत ज्या सायकोलॉजिकल काम करतात. त्या तिकडे जे झतारी रेफ्युजी कॅम्प होता ना, तिकडे खूप अशा संस्था काम करणाऱ्या होत्या तिथे. तिकडचे अनुभव अतिशय वेगळे आहेत अहो. तिकडचे म्हणजे आता तिकडे लवकरात लवकर आपल्या मुलीला जवळच्या कुठल्याशी लग्न करून देणं, ऍटलिस्ट ती सेफ राहील या उद्देशाने त्या झतारी हो हो. कॅम्प मध्ये चालू व्हायचं. झतारी कॅम्प मध्ये आणखीन इतक्या वाईट गोष्टी होत्या की सौदीमधनं घेऊन येऊन तो लग्न करायचा आणि नंतर काही आठवड्यानंतर तिला टाकून द्यायचं. म्हणजे अरे बापरे. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या काही गोष्टी सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या अशा असं अजिबात नाही. चांगल्या गोष्टी होत्या, नक्कीच होत्या. तिकडेच आपण फोकस करायचं. ओके. लाईफ इज धन्यवाद नॉट आपण. एव्हरीथिंग गुड, बट स्टील वी शुड मी फोकस ओनली ऑन गुड थिंग्स. मला काही विचारायचं नाहीये मी देशमुख, पण तुमच्या व्याख्यानाने भारून गेलो एकदम. डॉक्टरांचं बोलणं ऐकायला आलो होतो, पण एक तत्वज्ञान कोळून प्यालेला संत माणूस आहे असं वाटलं. नाही एक तुमच्या जागेवरचे फोटो, त्या जागेवरच्या फोटोमध्ये सुद्धा तुमचा चेहरा हसरा आहे हे पाहिलं तर एक आयुष्याची वेगळी बाजू तुम्ही दाखवलीत. पुस्तक वाचल्यावर अजून जास्त स्पष्ट होईल. म्हणजे शतशः धन्यवाद. थँक्यू. म्हणजे तिकडची दुःख बघून आपली दुःख किती लहान आहे ते आपल्याला कळतं की नाही. पण खरं म्हणजे हे कळण्यासाठी मला तिकडे जायची गरज नव्हती. मला गीतेमध्येच नीट अभ्यास करायचं कळलं असतं खरं. डॉक्टर असं झालं होतं की आम्ही जेव्हा तुमचं आणि गांगल वहिनी, मी त्यांना वहिनी म्हणतो, माझ्या वहिनी आहेत त्या, तर त्यांच्याशी बोलणं झालं होतं की असं असं तुमचं पुस्तक आणि त्याच्या संबंधी माहिती होती तुमची. असं आपल्या आपल्या काय म्हणतात, आता जो मागाशी म्हटलं अक्षरमध्ये वाचलं पण होतं.
तर त्यामुळे प्रोग्राम असा मिळतोय आणि असं आपण एवढ्या जवळ पोहोचू शकतोय कळल्यानंतर मी भूषण यांची बोललो आणि मग आमच्यामध्ये ठरलं की नाही तुमचा प्रोग्राम करायचाच म्हणून. आणि मग वहिनी आणि आम्ही तिकडे आपण कोणीला भेटलो आणि तुम्ही लगेच हो म्हणाला. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी आभार की ताबडतोब हा प्रोग्राम तुम्ही घेतलात आणि आज आम्हाला हे तुम्ही जो काही विश्व उघडून दाखवलं ह्याबद्दल म्हणजे कल्पनाही नसत्या. कुठे कुठेतरी असं कधीतरी वाचलेलं असतं, छोटंसं माहिती असतं. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला एक माणूस हे सगळं सांगतो. माणूस म्हणजे डॉक्टर माणूस, नुसता माणूस म्हणून नाही, तो डॉक्टर पण आहे, माणूस पण आहे, असं करणारा माणूस त्यात खरोखर वाटलं. तुमच्याकडे बघूनच म्हणजे सगळ्या याच्यावरनं तुम्ही म्हणालात, पण मगाशी मी नोट करत होतो की गीतेचे जे संस्कार आहेत, मी स्वतः गीता वाचतो म्हणजे मी ज्ञानेश्वरी वाचतो. मला त्यातनं गीता जी काय समजते ती समजते. तर त्यामुळे मला कळत होतं की तुम्ही जे म्हणताय ते त्या तुम्हाला राम सरांनी जे सांगितलं ते करणारा आपण कोणी नसतो. तो सगळं घडवून आणतो. आपण त्याचे फक्त निमित्त केवळ असं म्हणतात तसे असतो. पण ते बोलणं सोपं आहे हो, इंग्लिश झालं ते प्रत्यक्षात उतरवणं खूप कठीण असतं. तुम्ही ते खरोखरच उतरवलं, त्याच्याबद्दल वाटतं की मानलं पाहिजे. मी खूप पूर्वी त्या आपल्या इरावती कर्वेंचं पुस्तक वाचलं होतं, छोटं. त्या गेल्यानंतर ते प्रसिद्ध झालं होतं, धर्म म्हणून. 60-65 पानाचं छोटंसं पुस्तक आहे. तर बरं. त्यांनी अनेक वेळा प्रश्न विचारला होता, धर्म धर्म म्हणजे काय. तर मला आज तुमच्याकडे बघून माझी त्यावेळेला जी धारणा झाली होती तर धर्म म्हणजे काय असावं, की आज माझं खात्री पटली की डॉक्टरचा धर्म हा डॉक्टरचा धर्म. तुम्ही तो तुमचा धर्म पाळला. डॉक्टरचा धर्म डॉक्टर की पेशंटला बरं करणं हा डॉक्टरचा धर्म आहे. असं प्रत्येक व्यक्तीचा धर्म म्हणजे त्याचं जे काम आहे ते धर्म, जे आपल्याला आपल्या भगवद्गीतेत सांगितलंय आणि तो तुम्ही एवढ्या नेटाने पाळलात. हे एक उत्कृष्ट उदाहरण कोणालाही द्यायला की हे उदाहरण म्हणून बघा. नंतर तुमचा त्या सेवाभावी स्वभाव तो होताच. हसतमुख चेहरा ठेवायची आधीपासूनच पद्धत असली पाहिजे, कारण तुम्ही सगळीकडे बघतो तिथे तुमचा हसतमुख चेहरा असतो. ते मनात काही असू दे, चेहऱ्यावरती हसणं असलं पाहिजे. त्यामुळे अर्धा आधी पेशंट बरा होतो. पेशंट डॉक्टरकडे बघून डॉक्टर असतो की वाटतं काहीतरी होणार आहे, आपलं बरं होणार आहे असं वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळे ते वाटलं, बरं वाटलं. आणि ते पुस्तक तर आम्ही जरूरच सगळे घेऊन वाचू. आणि तुम्ही म्हणालात की डॉक्टरांना काही शिवाय देत असतील तर असतात काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी, पण बहुसंख्य लोकांसाठी डॉक्टर म्हणजे देव असतो. मी आत्ताच संध्याकाळी एका माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. तो आता काल ICU मधनं आला. तर तो म्हणाला की डॉक्टर हे आपल्यासाठी देवच असतात. तिथे माझे मित्र डॉक्टर राजीव कर्णिक होते, ते तुम्हाला ओळखतात तुम्ही, हो, चांगलं माहिती. कार्डिओलॉजिस्ट. तो माझा हो. भावासारखा आहे मला, लहानपणापासून आम्ही एकत्र. तर तो म्हणाला मला तिथेच विषय म्हणाला, त्याला भेटला तर नमस्कार सांगा. आत्ताच भेटला होता, परत रोज 4-5 दिवसात भेटतो. तर तेव्हा तो म्हणाला, ते म्हटलं असं. तर तिथे तो माझा मित्र म्हणाला की अरे त्यांनी परवा नेलं म्हणे डॉक्टर म्हणजे अक्षरशः, आणि लहानपणापासून आपल्यावर झाली वेळ म्हणून नाही, डॉक्टर आम्हाला देवच वाटतात. आणि असे डॉक्टर बघितल्यानंतर देव काहीतरी वेगळा असतो असं वाटणार नाही, हेच ते देव असतात असं खात्री पडते. म्हणजे मी अगदी मनापासून बोलतोय, याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाही. त्यानंतर स्वप्नातही आम्हाला कधी असं वाटणार नाही एखाद्या डॉक्टरची चूक झाली तर ती चूक असते, मुद्दामून कोणी काही करत नाही, याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि अनेक प्रकारे आपण, आई आपल्याला जन्म एकदा देते, तिथे तर आपण जन्मभर उपकार म्हणतो, पण डॉक्टर अनेक वेळा जन्म देतो आपल्याला. अनेक वेळा अशी वेळ येते की तो डॉक्टर जगवतो. प्रत्यक्ष दुसरा जन्म, तिसरा जन्म असं अनेकांच्या बाबतीत घडतं. हे सगळं अर्थात तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे आम्ही नाही म्हणायला पाहिजे, पण तुम्ही स्वतः म्हणतायत ते कौतुकास्पद आहे की हे आम्ही फक्त करतो, तो करणारा वर्ण काहीतरी करून घेत असतो. सगळं ह्या बाबतीत आणि हा संबंध, हा कॅनव्हास आमच्या समोर उघडून दाखवल्याबद्दल मी रसिक वाचकच्या वतीने खरोखर धन्यवाद तुम्हाला देतो. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की ते काय रसिकचा उल्लेख केला, रसिक असतात, तर आम्ही रसिक वाचकच आहोत सगळे. तर त्यामुळे हे पुस्तक सुद्धा आम्ही त्याच्याकडे नुसतं रसिकतेने न बघता एक माणूस म्हणून अधिक चांगला माणूस होण्यासाठी नक्कीच वाचू. तर त्याच्यातनं खरंच कळेल. आणि माझे एक आवडते साहिर साहेबांचे जे कविता आहे युद्धावरती, की युद्ध कशासाठी असावं नसावं, म्हणजे नसावं असं सांगणारं त्यांची ज्या कविता आहेत त्या मला नेहमीच वारंवार आठवत राहतात. आज तुमच्याकडे बघून, तुमची कामं बघून मला असं वाटतं की ते प्रत्येक वेळेला तुमच्या मनात पण हेच असेल, अरे कशासाठी युद्ध करताय, माणसांना असंच खूप त्रास आहे आणि त्यातून हे नव्याने का करतायत, कल्पनाही करवत नाही असे वेदना. थँक्यू डॉक्टर. अक्षरशः आजचा संध्याकाळ तुम्ही आमची अतिशय सुंदर केली, आमचं भावविश्व बदलून टाकलं. थँक्यू व्हेरी मच. मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद बोलायला बद्दल. थँक्यू.